नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम यूट्यूब चॅनल व्हिजिट केली त्याबद्दल अगदी मनापासून स्वागत। बघा, आपण अशा कंपनीबद्दल डिस्कस करणार आहोत की जे की कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसते। सतत या कंपनीचा नेट प्रॉफिट ग्रोथ आपल्याला आपल्या नजरेसमोर सतत दिसते। बरेच वेळेस आपण डिस्कस केलेलंच आहे या कंपनीबद्दल आणि आपण अशी कंपनी आपल्या नजरेत असणं गरजेचे आहे। बघा, कंपनीचं नाव असं आहे दीपक इंडस्ट्रीज लिमिटेड। या कंपनीबद्दल डिस्कस करत आहोत आपण। 309 रुपये या लेटेस्ट या कंपनीची प्राइस दिसते। एकाच दिवसामध्ये कंपनीनं 6% पर्यंत आपल्याला हाय दाखवलेला आहे। का कंपनी इतकी तेजीमध्ये चालताना दिसते? एका महिन्यामध्ये रिटर्न जर बघितला तर आपल्याला 5% पर्यंत रिटर्न या कंपनीचा दिसतो। एक 6 महिन्याची रेंज जर बघितली तर 21 ते 22% पर्यंत ही कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते। चांगली कंपनी रेंजमध्ये आपल्याला सतत चालताना दिसते। मॅक्सचा जर विचार करूया तर कंपनी मार्केटला लिस्ट कधी झालेली आहे? 21 मे 2021 बरोबर आहे, सॉरी 30 एप्रिल 2021 म्हणजे कंपनीला 2 वर्ष झालेली आहेत आणि 2 वर्षामध्ये कंपनीनं जवळपास आपल्याला 2 नाही 3 वर्ष, सॉरी 3 वर्ष कंप्लीट झालेली आहेत कंपनीला आणि 3 वर्षामध्ये कंपनीनं आपल्याला 1400% पर्यंत रिटर्न मिळून दिलेले दिसतात। आणि आत्तापर्यंत या कंपनीनं आपल्याला या कंपनीमध्ये जास्त गिरावट कुठंच दिसत नाही। चार्टकडे जर बघितलं तर सतत हा स्टॉक एका रेंजमध्ये आपल्याला वाढताना दिसते। म्हणजे एक चांगली कंपनी, ग्रोईंग कंपनी म्हटलं तरीही चालते। म्हणजे एक भविष्यामध्ये आपल्याला आणखीन ही कंपनी रिटर्न मिळून देऊ शकते भविष्यामध्ये। कंपनीचं मार्केट कॅप जर बघितलं तर फक्त 1900 करोड या कंपनीचं मार्केट कॅप आहे। म्हणजे खूप छोटी कंपनी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्यासाठी अतिउत्तम आहे। आणि बघा, स्टॉकचा पी जर बघितला तर फक्त स्टॉकचा पी आपल्याला फक्त 16चा स्टॉकचा पी दिसतो। म्हणजे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी अतिउत्तम आपल्यासाठी स्टॉक हा ठरवू शकतो। डिव्हिडंडसुद्धा कंपनी देताना दिसते। इथली छोटी कंपनी असून सुद्धा 0.60% इतका डिव्हिडंडसुद्धा देते। ROC बघितलं तर 8% आणि ROE बघितलं तर 6% पर्यंत आपल्याला दिसते। हे 2 पॉईंट थोडेसे वीकली आपल्याला या कंपनीमध्ये दिसतात। बघा, सेलवर जर नजर टाकली तर आपण बघू शकतो 13 करोड, सॉरी 313 करोड, त्यानंतर 318 करोड, त्याच्यानंतर 262 करोड, 194 करोड, त्यानंतर 322 करोड, 341 करोड आणि 411 करोड या कंपनीचं सेल वाढताना दिसते। नेट प्रॉफिटवर जर नजर टाकली तर नेट प्रॉफिट भयानक ग्रोथ दिसते नेट प्रॉफिटमध्ये। बघा, 2 करोडहून डायरेक्ट 14 करोड, 31 करोड, 65 करोड, 72 करोड, 125 आणि 161 करोड। किती छोटी कंपनी असून किती भयानक ही कंपनी ग्रोथ करताना आपल्याला दिसते। या कंपनीच्या बॅलन्स शीटवर जर नजर टाकली तर आपण बघू शकतो 91 करोड या कंपनीवर कर्ज आहे। रिझर्वचा जर विचार केला तर 1400 करोड इतका या कंपनीकडे रिझर्व आहे। म्हणजे रिझर्वच्या तुलनेमध्ये जर बघितलं तर आपण कंपनीवर कर्ज फार कमी प्रमाणात आपल्याला दिसून येते। या कंपनीमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर, डोमेस्टिक इन्व्हेस्टरसुद्धा अवेलेबल दिसतात। बघा, प्रोमोटरकडे जर बघितलं तर 63% प्रोमोटर होल्डिंग दिसते। फॉरेन इन्व्हेस्टर 1.82% इतकं आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये अवेलेबल दिसत नाहीत। पब्लिककडे जर बघितली तर आपल्याला 34% पर्यंत पब्लिक होल्डिंगसुद्धा या कंपनीमध्ये दिसते। म्हणजे कंपनी खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने कंपनी करताना दिसते। भविष्यामध्ये आणखीन हा स्टॉक वाढण्याची शक्यता आहे। एका रेंजमध्ये स्टॉक आहे। 1-2-3 वर्षामध्ये या कंपन्या 1400% म्हणजे खूप जास्त प्रमाणात या कंपन्यांना रिटर्न मिळून द्यायला दिसतो आणि अजूनही या कंपनीमध्ये स्कोप आहे। कारण की सेल आणि नेट प्रॉफिटमध्ये भयानक ग्रोथ या कंपनीची आपल्याला इथून सुद्धा मिळताना दिसते। तर या स्टॉकवर आपली नजर असू द्या। इन्व्हेस्टमेंट नसेल केलेली तर आपण थोडीशी कॅपिटल टाकून या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो। चांगला रिटर्न आपल्याला ही भविष्यामध्ये कंपनी मिळून देऊ शकते। बघा, नेक्स्ट कंपनीबद्दल जर बघितलं तर आपण बघू शकतो इथोस लिमिटेड कंपनी। कंपनीबद्दल बघूयात। घड्याळ बनवण्याचं कंपनी काम करताना ते खूप महागड्या घड्याळ या कंपनी वस्तू बनवण्याचं कंपनी काम करताना ते एका दिवसामध्ये जर बघितलं तर आपल्याला 5% रिटर्न दिसतो। खूप तेजीमध्ये चालताना दिसते स्टॉक। 2280 रुपये एका स्टॉकची आपल्याला प्राईस दिसते। एका महिन्याचा रिटर्न जर बघितला कंपनीचा तर एकदम आपल्याला फ्लॅट दिसतो। 6% पर्यंत मायनस कंपनी दिसते। 6 महिन्यामध्ये जवळपास या कंपन्या 18% पर्यंत आपल्याला रिटर्न मिळून द्यायला दिसतो। आणि मॅक्सचा जर विचार करूयात तर मार्केटला कंपनी लिस्ट कधी झालेली आहे? तर मार्केटला कंपनी लिस्ट झाली 2022 म्हणजे 22 म्हणजे 23 आणि 24 या कंपनीला जवळपास 2 वर्ष होत आहेत। आणि 2 वर्षामध्ये या कंपनीनं आपल्याला 200% ऑलरेडी रिटर्न मिळून दिलेले दिसतात। बघा, या कंपनीनं 100% पेक्षा जास्त आपल्याला रिटर्न या कंपनीनं वर्षाला मिळून दिले दिसतात। म्हणजे एक ग्रोईंग कंपनी, चांगली कंपनी, छोटी कंपनी, ही कंपनी अशी कंपनी आपल्याला पकडणं गरजेचं आहे। बऱ्याच लोकांकडे हा स्टॉक अवेलेबल असेल तरीही ज्याच्याकडे जर नसेल तर या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो। कारण की असे स्टॉक आपल्याला पकडणं गरजेचं आहे आणि अशा स्टॉकसोबत आपल्याला लॉंग टर्मसाठी चालणं गरजेचे आहे। बघा, मार्केट कॅप जर बघितलं तर फक्त 5500 करोड या कंपनीचं मार्केट कॅप दिसतं। म्हणजे खूप छोटी कंपनी। स्टॉकचा पी जर बघितला सध्याचा आपल्याला 73चा दिसतो। कारण की इंडस्ट्रीचाच पी थोडा या कंपनीचा हायचा दिसतो, त्यामुळे स्टॉकचा पी आपल्याला थोडा जास्त प्रमाणात दिसतो।
ROC बघितलं तर 17%, ROE बघितलं तर आपल्याला 13%, फेस व्हॅल्यू जर बघितलं तर आपल्याला फेस व्हॅल्यू हा आपल्याला 10चा दिसतो. आपल्याला काय नजर टाकायची कंपनीवर, कंपनी नवीन आहे तर कंपनीमध्ये सेल कशा पद्धतीने होताना दिसते आणि नेट प्रॉफिटमध्ये कशा पद्धतीने कंपनीच्या ग्रोथ दिसते हे बघणं गरजेचं आहे. सुरुवातीला बघू शकतो एक 325 करोड, 356 करोड, त्यानंतर 442, 456, 387, 577, 789 आणि 953 इतका या कंपनीचा करोडमध्ये आपल्याला कन्व्हर्ट होताना दिसते, म्हणजे ग्रोथ चांगली दिसते. नेट प्रॉफिट जर बघितलं तर आपण सुरुवातीला मायनसमध्ये होती, 4 4 करोडनं प्लसमध्ये आली, 11 करोड 11 परत मायनसमध्ये म्हणजे झिरोमध्ये गेली, 5 करोड 23 करोड 60 आणि 75 आणि नंतर या लास्टला 3-4 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात ही कंपनी ग्रोथ करताना आपल्याला दिसते. बॅलन्स शीटवर नजर टाकली कंपनीवर कर्ज वगैरे कशा पद्धतीचे बघू शकतो, 161 करोड इतकं या कंपनीवर कर्ज दिसते आणि रिझर्व बघितलं तर आपल्याला 644 करोड इतका आपल्याला या कंपनीकडे रिझर्व दिसतो. रिझर्वच्या तुलनेमध्ये कर्ज फार कमीच दिसते आपल्याला या कंपनीवर. 55 करोड इतकं 55% इतकी आपल्याला प्रोमोटर होल्डिंग दिसते. फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये 11.28% आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर 13.8% पर्यंत आणि पब्लिककडे विचार केला तर फक्त 19 ते 20% पर्यंत पब्लिककडे आहे. पण जास्ती उर्वरित विचार केला तर 80%च्या आसपास आपल्याला इन्व्हेस्टर लोकांकडे या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट दिसते. छोटी कंपनी इन्व्हेस्टमेंट का केलेली असावी फॉरेन इन्व्हेस्टर डोमेस्टिक इन्व्हेस्टरने इथल्या प्रमाणात या कंपनीमध्ये ग्रोथ का आहे बघा. तर या कंपनीमध्ये ग्रोथ होण्याचे कारण आहे, शक्यता आहे, बिझनेस चांगला आहे तेव्हाच या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे आणि आपण इथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो. कारण इथं पब्लिक फार कमी आहे. ग्रोईंग कंपनी सुरुवात कंपनीची आहे. 2 वर्ष झालेली आहेत कंपनीला आणि 2 वर्षामध्ये कंपनीला 200% म्हणजे वार्षिक ही कंपनी 100%चा आपल्याला रिटर्न मिळवून देताना दिसते. भविष्यामध्ये हेच 100% आपले 10,000% पर्यंत मिळवून देऊ शकते. 20,000% 1,00,000पर्यंत ही पर्सेंट मिळवून देऊ शकते. आपली खूप काही मोठी वेल्थ क्रिएट होऊ शकते अशा छोट्या स्टॉकसोबत सुद्धा आपण जर चाललं तर. तर त्यासाठी ज्यांच्याकडे कोणाकडे असेल तर लाँग टर्मसाठी चालण्यासाठी अतिउत्तम स्टॉक आहे. नसेल कोणाकडे तर इन्व्हेस्टमेंट करू शकतो, कारण की वेळ या स्टॉकमध्ये अजूनही आहे. वेळ गेलेली नाही. फक्त जास्त कॅपिटलने ॲड करता आपण सुरुवातीला कमी क्वांटिटीनं कमी कॅपिटलनं जरी सुरुवात केली तर भविष्यामध्ये चांगला रिटर्न देण्याची शक्यता आहे. या कंपनीमध्ये विचार करू शकता या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. नेक्स्ट कंपनीबद्दल बघितलं तर बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीमध्ये तर आपण बघितलं तर एक आपल्याला या कंपनीचा 5%चा अप्पर सर्किट दिसते बघा. एक 1692 रुपये इतकी आपल्याला स्टेटस प्राईस दिसते. या कंपनीचे स्टॉकची प्राईस दिसते. एका दिवसामध्ये 5%, 5 दिवसामध्ये आपल्याला एकदम फ्लॅट दिसतो कंपनी. एका महिन्यामध्ये जर बघितली तर आपल्याला 49% पर्यंत दिसते आणि मॅक्सचा जर विचार करूया तर मार्केटला कंपनी लिस्ट कधी झालेली आहे तर मार्केटला लिस्ट कंपनी झाली 1 सप्टेंबर 2023, म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 4 महिने ते आणि हे 5 महिने म्हणजे जवळपास 8-9 महिने कंपनीला कंप्लीट झालेले आहेत आणि 8 ते 9 महिन्यामध्ये कंपनीला 932% पर्यंत आपल्याला रिटर्न मिळून दिला दिसतो. खूपच ग्रोईंग कंपनी आहे आणि खूप मोठ्या भयानक तेजीमध्ये कंपनी चालताना दिसते. फक्त एवढंच आहे की आपण या स्टॉकमध्ये आपण एंट्री घेऊ शकत नाही, कारण की अप्पर सर्किटमध्ये स्टॉक आपल्याला चालताना दिसतो. तर या स्टॉकवर नजर असू द्या. जेव्हा या स्टॉक साध्या लेवलला ट्रेड करताना दिसेल नॉर्मल लेवलला, तेव्हा आपण याच्यामध्ये एंट्री करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला या कंपनीचं फंडामेंटल बघणं गरजेचं आहे, योग्य आहे की नाही. मार्केट कॅप जर बघितलं तर कंपनीचं मार्केट कॅप खूप कमी आहे. 3,600 करोड या कंपनीचं मार्केट कॅप दिसते. स्टॉकचा पी बघितला तर 81चा आपल्याला स्टॉकचा पी सुद्धा दिसतो. डिव्हिडंडसुद्धा कंपनी ही देताना दिसत नाही, सध्या छोटी कंपनी असल्यामुळे. ROC बघा कंपनीचा 42% आहे आणि ROE बघितलं तर 57%. फेस व्हॅल्यूसुद्धा 10चा दिसतो. बघा किती चांगल्या पद्धतीची कंपनी दिसते, म्हणूनच इथली या कंपनीला ग्रोथ दिसते. बघा ROC आणि ROE सर्वात बेस्ट मला आवडली. नेट प्रॉफिटवर नजर टाकूयात. प्रॉफिट कंपनी कशा पद्धतीने जनरेट करताना दिसते बघा. आपल्यासमोर डाटा दिसतो मार्च 2019चा, म्हणजे एक 4 वर्षाचा आपल्यासमोर, 4 ते 5 वर्ष आपल्यासमोर डाटा अवेलेबल दिसतो 6 वर्षाचा, बरोबर आहे. बघू शकतो आपण 224 करोड, 229 करोड, 287, 334, 371 आणि 801, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात ही कंपनी आपल्याला सेलमध्ये ग्रोथ करताना दिसते. नेट प्रॉफिटवर नजर टाकली 11 करोड, 10 करोड, 9 करोड, 10 करोड, 18 आणि 46 करोड इतका या कंपनीचा नेट प्रॉफिटमध्ये पण आपल्याला ग्रोथ वाढताना दिसते. कंपनीवर कर्ज बघू शकतो आपण 63 करोड इतकं कंपनीवर कर्ज आहे आणि 141% इतका आपल्याला या कंपनीवर रिझर्वसुद्धा आपल्याला दिसताना दिसतो. इन्व्हेस्टमेंट जर बघितली तर या कंपनीमध्ये प्रोमोटरकडे जवळपास आपल्याला 63% इन्व्हेस्टमेंट प्रमोटर होल्डिंग आहे. फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये 0.95% इतके दिसतात आणि पब्लिककडे जर बघितले तर 35% पर्यंत आपल्याला पब्लिक या कंपनीमध्ये अवेलेबल दिसते. बघा चांगली कंपनी लाँग टर्मसाठी चालू शकतो आपल्याला, फक्त त्यासाठी या कंपनीमध्ये आज आपण इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. याचं कारण आहे
की ही कंपनी आपणाला अप्पर सर्किटमध्ये चालताना दिसते, मोठ्या भयानक तेजीमध्ये चालताना दिसते. या कंपनीवर आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला होता. तेव्हा ही कंपनी नॉर्मल ट्रेड करताना दिसत होती आणि ज्यांनी कुणी ही कंपनी तेव्हा जर पकडली असेल तर बघा, एक कमी दिवसामध्ये या कंपनीनं चांगला रिटर्न मिळवून दिला असतं. एक 7 ते 8 महिन्यामध्ये या कंपन्या 900% पर्यंत म्हणजे खूप चांगला पैसा रिटर्न या कंपनीनं मिळवून दिला आहे. अशी कंपनी जर आपल्याला जर कमी दिवसामध्ये जर चांगला रिटर्न मिळवून दिला, तर तीच आपल्याला रिटर्न आपण इन्व्हेस्टमेंट आपली थोडीशी आपण बाजूला काढून आपण आणखीन दुसऱ्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करून आपण एक आपली चांगल्या पद्धतीची स्टॉकची क्वांटिटी आपण वाढवू शकतो. बघा, अशी छोटी जरी कंपनी पकडल्या गेली आणि असे जर एकदम भयानक जर आता सांगता येणार नाही ही कंपनी कधीपर्यंत तेजीमध्ये राहू शकते. आता या कंपनीचं एक जवळपास 1000% तर जवळपास झालेलीच आहेत. आणखीन ही कंपनी किती दिवस आणखीन तेजीमध्ये चालते हे आपण सांगू शकत नाही. भयानक कंपनीची ग्रोथ दिसते आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये पण आणि सेलमध्ये पण, बरोबर आहे. तर अशी कंपनी आपल्याला छोटीशी कंपनी पकडली तर भविष्यामध्ये चांगला रिटर्न देऊ शकते. ही कंपनी ग्रोइंग होऊ शकते भविष्यामध्ये. हीच आपली छोटी कॅपिटल 1 लाखात आणि करोडोमध्ये कन्व्हर्ट होऊ शकते. त्यासाठी आपल्याला अशा छोट्या-छोट्या कंपन्या बघणं गरजेचं आहे. ज्या की कंपनीवर कर्ज कमी आणि ज्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टेड लोकं चांगल्या पद्धतीचे आहेत आणि ज्या की कंपनीचं नेट प्रॉफिट सेलमध्ये आपल्याला भयानक ग्रोथ दिसते, अशी कंपनी पकडणं गरजेचं आहे. मित्रांनो, या कंपनीमध्ये जेव्हा नॉर्मल ट्रेड होईल तेव्हा आपण थोडीशी कॅपिटल ॲड करावी, कारण की कंपनीनं ऑलरेडी रिटर्न चांगल्या पद्धतीचा रिटर्न दिलेला आहे. आपण इथून म्हणू शकतो की ही कंपनी अजून रिटर्न देऊ शकते अथवा नाही बी देऊ शकणार. पण त्यासाठी आपल्याला काय करायचं, तर थोडीशी क्वांटिटी या कंपनीमध्ये ॲड करायची आणि 1-2 क्वार्टरली या कंपनीचे रिझल्ट बघायचे. सतत जर रिझल्ट चांगले येत असतील तर आपली कॅपिटल थोडीशी वाढवायची. रिझल्ट जर डाऊन येत असतील तर आपली इन्व्हेस्टमेंट थोडीशी थांबवायची. फक्त एक्झिट व्हायचं नाही. अशा स्टॉकवर फक्त आपल्याला भरोसा ठेवायचा, अशा कंपनीवर विश्वास ठेवायचा आणि थोडी कॅपिटल टाकून लाँग टर्मसाठी सोडून द्यायची. मित्रांनो, तुम्हाला जर या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर या कंपनीवर थोडंसं रिसर्च करून इन्व्हेस्टमेंट करा, कारण छोटी कंपनी रिस्की कंपनी आहे. तर त्यासाठी आपण रिस्क एवढीच घ्यायची की जे की आपल्याला जेवढी रिस्क आपल्या कॅपिटलनुसार आपल्याला जेवढी सहन होईल अशीच रिस्क घ्यायची आणि अशीच कॅपिटल आपल्याला या अशा स्टॉकमध्ये टाकायची. बरोबर आहे. व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. चॅनलवर जर नवीन कोणी जर व्हिजिट केली असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण की असेच नवीन नवीन कंपन्यांबद्दल आपण सतत डिस्कस करत असतो. त्याचं नोटिफिकेशन आपल्यासमोर आलं पाहिजेत. यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन ऑल क्लिअर करून घ्या, म्हणजे आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण सतत आपल्या नजरेसमोर येत राहतील. तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.